आणि आता पाहूया सोशल मीडियावरचे काही व्हायरल व्हिडिओज। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती पूर्णपणे कोमेजलेल्या हिरव्या भाज्या रासायनिक पाण्यातून टाकून बाहेर काढते आणि त्यानंतर थोड्याच वेळात ती भाजी पूर्णपणे ताजीतवानी दिसते। हे काम करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी या कमेंट्सच्या माध्यमातून नेटकरी करतायत। काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक दुकानदार वांग्यावरती जांभळा रंग फवारताना दिसत होता तर दुसरा दुकानदार पालक हिरव्या रंगामध्ये बुडवून ताजे ठेवण्याचा प्रयत्न करत होता। या व्हिडिओवरती संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। तुम्ही आता दोन तास ठेवलं ना दोन तास हे फक्त बागेसाठी डाळिंबाची किंवा याची द्राक्षाची याची बाग आहे ना, म्हणजे वरती माल असताना वापरलं तरी चालतं, त्याने काही म्हणजे साईड इफेक्ट कुठे येत नाही। आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला। आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल कारण या व्हिडिओतील महिलेंना आपला खालचा ओठ चक्क कापलाय। तुम्ही बरोबर ऐकलंय, ही महिला आहे इथिओपियातली। इथिओपियातील ओमो व्हॅलीच्या पश्चिमेला राहणाऱ्या सुरीबाले जमातीच्या महिलांची ही संस्कृती आहे ज्यात त्यांना त्यांचे खालचे 2 दात काढून वयाच्या 12व्या वर्षी खालचा ओठ कापावा लागतो आणि त्यात मातीची प्लेट बसवावी लागते। जी महिला ही संस्कृती जपते ती महिला सर्वात सुंदर दिसते असा त्यांचा समज आहे। या व्हिडिओतील महिला ओठातील प्लेट काढून पुन्हा ती घालून दाखवते। हा व्हिडिओ पाहिल्यावरती अंगावरती काटे येत आहेत। डेनिस सॅग्डिकार्ड नावाची तरुणी वेस्ट पासून बेस्ट असा हा उपक्रम राबवते। या तरुणीने चक्क वाया गेलेल्या इलेक्ट्रिक वायर्स पासून ही कलाकृती साकारली आहे। ही कलाकृती लांबून पाहिल्यावर असं वाटतंय जणू पेंटिंगच आहे, पण जवळ जाताच लक्षात येते की ही पेंटिंग नसून चक्क इलेक्ट्रिक वायर्स पासून बनवलेली सुंदर कलाकृती आहे। डेनिसने आतापर्यंत अनेक वाया गेलेल्या वस्तूंपासून अनेक कलाकृती साकारलेल्या आहेत। तिची ही कलाकृती सध्या सोशल मीडियात सर्वांचं लक्ष वेधून घेते। आता या व्हिडिओमध्ये डान्स करणाऱ्या लहान मुलाचे हावभाव बघून तुम्ही सुद्धा विचारात पडाल की नेमका हा मुलगा हसत नाचतोय की रडत नाचतोय, पण त्याचा उत्साह बघून तरी असंच वाटतंय की तो या डान्स मधून मन हलकं करतोय। व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या हॉलमध्ये जमलेले सर्वच जण त्याच्या डान्सपेक्षा त्याच्या एक्सप्रेशन्स कडे जास्त निरखून बघतायत। त्याच्याकडे बघून हसावं की रडावं असा प्रत्येक भारतीयांचा आवडीचा पदार्थ म्हणजे पाणीपुरी, पण सध्या विचित्र पदार्थांचा ट्रेंड सुरू असल्याने पाणीपुरीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत। आईस्क्रीम पाणीपुरी, फायर पाणीपुरी आणि आता तर चक्क पाणीपुरीचं कारंज आलंय। आता हा फाउंटन सुरू करताच त्यातून पाणीपुरीत वापरणारं पाणी वाहू लागतं आणि त्यामुळे ज्याला जितकं पाणी हवंय तितकं ते घेऊ शकतात। जर हायजीनचा विचार केला तर ही पद्धत खरंच चांगली आहे। सध्या लग्न समारंभात तुम्हाला हे पाणीपुरीचे कारंजे हमखास बघायला मिळतील। माणसांप्रमाणेच प्राण्यांना देखील भावना असतात, त्यांना देखील प्रेमाची जाणीव असते, हेच या व्हिडिओमधून पाहायला मिळते। मालकीण गर्भवती असल्यानं तिच्या पाळीव कुत्र्यानं तिची मदत केली आहे। तिला जमिनीवरून उठायला त्रास होत असल्यामुळे हे बघून हा कुत्रा धावत जातो आणि तिला आधार देतो। कुत्र्याला गर्भधारणा झाल्याचं जाणवतं आणि या व्हिडिओतून त्याचा प्रत्यय आलाय। सोशल मीडियावरती या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळते। नॉर्वेजियन डान्स क्रू क्विक स्टाईल
बॉलिवूड गाण्यांवरती नेहमीच व्हिडिओ बनवत असतात. नुकताच त्यांनी मुंबईच्या लोकलमध्ये बॉलिवूडच्या गाण्यावरती केलेला डान्स व्हिडिओ हा तुफान व्हायरल होतोय आणि आता पुन्हा एकदा तो चर्चेत आलेत. या ग्रुपनं आता हिंदी ॲक्सेंटचा एक व्हिडिओ तयार केलाय, ज्यात त्यांना त्यांच्या ग्रुपमधील सर्वच मेंबर्सनी हिंदी भाषेत बोलण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावरती क्विकस्टाईल ग्रुपचा तगडा फॅन बेस आहे आणि त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ देखील तुफान व्हायरल झालाय. गोलगप्पे, रियानी, काला चष्मा, जय 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 दिलबर, आंख मारे, टमटम, जलेबी, वंडरफुल. धन्यवाद. Your Hindi accent is so sexy. जाने जाना, गोलगप्पे, बिरयानी, काला चष्मा, जय 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 दिलबर. लग्न सोहळ्यामध्ये वरवधूंसाठी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी डान्स परफॉर्मन्स करत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय, ज्यात एक दिव्यांग मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसाठी डान्स परफॉर्म करते आणि तिला पाहून तिच्या कुटुंबियांचे डोळे पाणावले असून या मुलीचं सर्वच जण कौतुक करतायत. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय, ज्यामध्ये एक पायलट 56 मजली घराच्या छतावरती मिनी विमान उतरवतो की पाहणारे आवाकच होत आहेत. आणि हा व्हिडिओ दुबईतल्या एका हॉटेलच्या वरचा आहे. पायलटचे नाव एअर रेसिंग चॅम्पियन लुक सेपेला आहे. दुबईतील बुर्ज अल अरब हॉटेलच्या छतावरती त्यानं हा व्हिडिओ केलाय आणि या हॉटेलच्या छतावरती अवघ्या 27 मीटरचं हेलिपॅड आहे, पण त्यावरती सहजपणे मिनी विमान उतरवलं जातंय. 27 मीटर रुंदीच्या हेलिपॅडवरती आपलं विमान उतरवणारे ते पहिले व्यक्ती ठरलेत आणि हे करतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. Three, two, one. Bullseye. निष्काळजी वाहन चालकांना धडा शिकवण्याची आणि दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याचं महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी बिहारमधल्या एका व्यक्तीनं घेतली आहे. राघवेंद्र सिंह यांना सोशल मीडियावरती हेल्मेट मॅन ऑफ इंडिया असं ओळखलं जातं. तर राघवेंद्र सिंह अनेकदा वाहन चालकांना हेल्मेट आणि हेल्मेट शिवाय वाहन चालवण्याच्या धोक्यांविषयी इशारा देताना दिसतात. त्यानं दुसऱ्या व्यक्तीला हेल्मेट दिल्याचा आणखी एक व्हिडिओ नुकताच ट्विटरवरती व्हायरल झाला आणि गेल्या 9 वर्षांपासून ते लोकांना फुकट हेल्मेट देत आहेत. उस वक्त भी आपको रोकना चाह रुके क्यों नहीं आप? सामने वेट कर रहा है, इस वजह से। तो आप बिना हेलमेट के निकल गए एक्सप्रेस वे पर? हाँ जी, मैं हेलमेट घर पे भूल गया था। आप लगाइए दुर्घटना ये बहुत जरूरी है, लगाइए। क्या नाम है आपका? निखिल तिवारी। अच्छा, कहाँ के रहने वाले हैं? इटावा के। अच्छा, जा कहाँ रहे हैं आप? हाँ, अच्छा, सिकुहाबाद. जॅपनीज अमेरिकन लिंजा आणि निक या युट्यूबरनं एक नवा रेकॉर्ड केलाय. त्या दोघांनी मिळून आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा पॉप केक बनवलाय. या पॉप केकचं वजन तब्बल 44.24 किलोग्राम आहे आणि त्यांनी केलेल्या या रेकॉर्डची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं सुद्धा घेतली आहे. लिंजा आणि निक यांचा सोशल मीडिया फॅन बेस खूप मोठा आहे. दोघांनी आपापल्या अकाउंटवरून आतापर्यंत वेगवेगळे पदार्थ शेअर केलेत, पण त्यांनी केलेला हा पॉप केक सध्या चर्चेचा विषय ठरलाय. Make a Guinness World Record cake. Start with 1 Linja length worth of cake. Now pour in that cake batter. And bake your Linja stack of cakes. Now we crumble all our cake, cream cheese. Fraction of sugar. Now we made our icing. Now we जुगाड करण्यात भारतीय पहिल्या क्रमांकावरती आहेत आणि याचाच प्रत्यय या व्हिडिओतून आलाय. द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघण्यासाठी भारतीयांना आता न्यूयॉर्कला जाण्याची गरज नाही, कारण पंजाबमधील हा व्हिडिओ एकदा बघा, ज्यामध्ये एका पठ्ठ्यानं घराला आकर्षक बनवण्यासाठी चक्क घराच्या छतावरती न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार केलाय. या व्हिडिओमध्ये आणखी एक घर दिसतंय, ज्या घराच्या छतावरती चक्क विमान बनवलंय आणि पंजाबमध्ये ही दोन्ही घरं प्रसिद्ध झाली आहेत. प्लेन कितने लैंड ते 80 पहुंच गए हैं यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. प्लेन कितने लैंड ते 80 पहुंच गए हैं
United. मध्यंतरी डिझनीलँडमधील मिकी माऊसची मैत्रीण मिनीचा देसी अवतारातला व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यात मिनीला भारतीय वधूच्या अवतारात पाहायला मिळालं आणि आता तसाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये चक्क स्नोमॅनला भारतीय वधूच्या रूपामध्ये तयार करण्यात आले. त्यामुळे या स्नोमॅनला आता ब्रायडल स्नो वुमन म्हणावं लागेल. लहान मुलं खूप करामती असतात. कोण कधी काय करेल काहीच सांगता येत नाही. त्यांच्यावरती लक्ष न ठेवल्यास ते खेळण्याच्या नादात काहीतरी नुकसान करतात आणि त्यांना सांभाळता घरातील लोकांना तर नाकीनऊ येतात. सोशल मीडियावरती लहानग्यांच्या पराक्रमाचे अनेक व्हिडिओ फिरत असतात. अशातच चिमुकल्यांच्या पराक्रमाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, पहा. मैं सोचदा वां कि हुण सुधर जावां लेकिन फिर सोचदा किसी ने यकीन ते करना नहीं. मैं सोचदा वां कि हुण सुधर जावां लेकिन फिर सोचदा किसी ने यकीन ते करना नहीं. मैं सोचदा वां कि हुण सुधर जावां लेकिन फिर सोचदा किसी ने यकीन ते करना नहीं. मैं सोचदा वां कि हुण सुधर जावां लेकिन फिर सोचदा किसी ने यकीन ते करना नहीं. प्राण्यांना देखील भावना असतात. त्यांना नाती कशी जोडायची आणि कशी टिकवायची हे देखील माहीत असतं. प्राण्यांमधील अद्भुत संबंध पाहून अनेक वेळा लोक थक्क होतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी चाहते कधी काय करतील याचा काही नेम नाही. अशाच एका चाहत्यानं रणबीर कपूरचा अर्धपुतळा तयार केलाय. या पुतळ्याचं काम इतकं बारकाईने केलंय की जणू खरोखरच रणबीर कपूर असल्यासारखं वाटतंय. गुढीपाडवा म्हणजे नवीन मराठी नववर्षाची सुरुवात आणि हा दिवस प्रत्येक मराठी माणूस अतिउत्साहात साजरा करतो. यंदा 22 मार्चला गुढीपाडवा असल्यामुळे महिला वर्गात याची जोरदार तयारी सुरू आहे. याच निमित्तानं सोशल मीडियावरती अगदी सहज काढू शकणाऱ्या रांगोळीचा व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये एक महिला चमच्याच्या साह्यानं अगदी सहज आणि सोप्या रीतीनं रांगोळी काढते. जर तुम्हाला देखील गुढीपाडव्याला अशीच रांगोळी काढायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. भारतीयांचे देशी जुगाड जगभर प्रसिद्ध आहेत. खरं तर कमी संसाधनांमध्ये गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करायच्या हे आपल्याला माहितच आहे. असा एक जुगाड आजकाल लोकांमध्ये चर्चेत आहे, जो पाहिल्यानंतर मोठमोठे इंजिनियर देखील स्तब्ध होतील. हा व्हिडिओ जर तुम्ही नीट पाहिलात तर तुमच्या घरातील पाण्याची टाकी रिकामी न करताच तुम्ही कशा प्रकारे स्वच्छ करू शकता हे कळेल. मुलं फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणं किती गरजेचं आहे याचा प्रत्यय या व्हिडिओतून आलाय. या व्हिडिओमध्ये फटाका फोडत असताना फटाका हातातच राहिल्यानं मुलगा भाजला गेला आणि त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात इन्स्टंट कर्माचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. एक तरुण ब्रुसलीच्या स्टाईलमध्ये भिंतीला लाथ मारून तोडण्याचा प्रयत्न करतोय. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर वारंवार लाथ मारल्यानंतर शेवटी भिंत तुटून भिंतीचा वरचा भाग त्याच्या पायावर पडतो. या व्हिडिओवर नेटकरी इन्स्टंट कर्मा अशा कमेंट्स देत आहेत. या व्हायरल घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण बुलेटिनमध्ये प्रत्येक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहणार आहोत. सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी.